मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत मराठा समाजाकडून 58 मोर्चे काढण्यात आलेले आहेत। सुरुवातीला ज्यावेळेस हे मोर्चे निघत होते त्या मोर्चाला जवळपास सर्वच जात समूहातील लोकांनी याला पाठिंबा दिलेला होता। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शेड्यूल्ड कास्ट असतील, शेड्यूल्ड ट्राइब्स असतील किंवा ओबीसी असतील, या सर्वच समूहातील लोकांनी मराठा आरक्षणाच्या या मागणीला पाठिंबा दिलेला होता। परंतु दिवसेंदिवस याचं स्वरूप बदलत गेलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे समूह वेगवेगळा विचार करायला लागले। आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं, म्हणजे राज्य सरकारने दिलेलं जे आरक्षण होतं त्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण नाकारलं। परंतु मराठा समाजाचं स्वतंत्र आरक्षण नाकारल्यानंतर मराठा समाजाने ओबीसी मधून आम्हाला रिझर्वेशन मिळावं अशा प्रकारची मागणी केली। परंतु ओबीसी मधून रिझर्वेशन देण्यासाठी ओबीसीच्या समूहांनी याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला। आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की एकीकडे मराठा समाजाकडून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं अशी मागणी केली जाते। परंतु या मागणीला ओबीसीने मात्र मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करायला सुरुवात केलेली आहे आणि याचाच परिणाम म्हणून मराठा आणि ओबीसी असा एक वेगळा संघर्ष सध्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे। या संघर्षाचा परिणाम वेगवेगळ्या राजकीय पक्षावर देखील होतो आहे, राजकीय पक्षावर आणि त्यांच्या मतपेटीवर देखील होतो आहे आणि म्हणूनच कोणताही राजकीय पक्ष ठोस भूमिका घ्यायला तयार नाही। मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेतलं तर ओबीसी समाज नाराज होईल अशी भीती सध्याच्या बीजेपी सरकारला आहे। अशातच ओबीसीचे संघटन एक स्वतंत्रपणे सुरू झालेलं आहे आणि ओबीसीने जाहीररित्या मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विरोध केलेला आहे आणि याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाच्या विरोधामध्ये ओबीसीने देखील त्यांची मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि याच मोर्चे बांधणीचा परिणाम म्हणून आपण बघतोय की वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसींचे मोठे मोठे मेळावे होताना आपल्याला पाहायला मिळतात। पहिला मेळावा आपल्याला माहिती आहे की जालना जिल्ह्यामध्ये झाला, दुसरा मेळावा हिंगोलीमध्ये देखील पार पडलेला आहे। परंतु हिंगोलीमध्ये झालेल्या या मेळाव्यामधून एक वेगळा सूर बाहेर येतो आहे की ओबीसीचं एक स्वतंत्र संघटन उभं करून छगन भुजबळ एका स्वतंत्र राजकीय पक्षाची स्थापना करतील का असं देखील म्हटलं जाते। त्याचं कारण असं आहे की स्वतंत्र संघटन झाल्याशिवाय ओबीसीला न्याय मिळणार नाही अशी देखील ओबीसीच्या गटामध्ये चर्चा आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी या सभेमध्ये असं म्हटलेलं आहे की ओबीसीनी आता एकत्र यावं आणि त्यांची राजकीय ताकद दाखवून द्यावी। अर्थातच राजकीय ताकद दाखवून द्यावी याचा अर्थ राजकीय पक्ष उभा करावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे याच सभेमध्ये छगन भुजबळ यांनी देखील अशाच प्रकारचे संकेत दिलेले आपल्याला पाहायला मिळतात की ओबीसीचं एक स्वतंत्र संघटन उभं करून ओबीसीचा एक राजकीय पक्ष अस्तित्वात आला पाहिजे असं देखील त्यांच्याकडून बोललं जाते। या अगोदरच छगन भुजबळ यांनी ओबीसीचं संघटन करणारी समता परिषद स्थापन केलेली आहे आणि समता परिषदेचं काम हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। परंतु समता परिषदेबरोबरच याचं रूपांतर छगन भुजबळ एका राजकीय पक्षामध्ये करतील का असं देखील बोललं जाते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2009च्या निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं एक वेगळं संघटन करण्याची प्रक्रिया देखील देशामध्ये सुरू झालेली होती आणि याचाच एक भाग म्हणून दिल्लीच्या रामलीला मैदानावरती ओबीसीचे नेते गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, लालू प्रसाद यादव यासारखे मोठे मोठे नेते या रामलीला मैदानावरती एका सभेला एकत्र आले होते आणि इथूनच खऱ्या अर्थानं ओबीसीचं एक देश पातळीवरचं मोठं संघटन उभं राहील का अशी चर्चा सुरू झाली होती। परंतु ही चर्चा नंतरच्या कालखंडामध्ये थांबली कारण गोपीनाथराव मुंडेंचा मृत्यू झाला आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला। परंतु सध्या असं म्हटलं जाते की ओबीसीच्या स्टेजवरती वेगवेगळ्या पक्षाचे ओबीसीचे नेते एकत्र यायला लागलेले आहेत। अंबडमधल्या सभेमध्ये देखील ते एकत्र आले होते, त्यानंतर हिंगोलीतल्या सभेला देखील ते एकत्र आलेले आहेत आणि ओबीसी मध्ये अशी चर्चा सुरू आहे की छगन भुजबळांनी एक स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात आणावा। खरोखरच हे राजकीय पक्ष अस्तित्वात येईल का? मुळातच ओबीसीची एक मोठी ताकद महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या राज्य स्तरावरती ओबीसीचा एक मोठा वर्ग हा बीजेपीचा मतदार आहे आणि हा मतदार दूर गेला नाही पाहिजे याची देखील काळजी बीजेपी घेते आहे। अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी ओबीसीचे लोक उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे भेटी देत आहेत आणि त्यांचं सांत्वन देखील करत आहेत। अर्थातच ओबीसी आपल्यापासून दूर गेला नाही पाहिजे याची काळजी देखील घेतली जाते आहे। परंतु दुसरीकडे ओबीसीच्या गटामध्ये अशी चर्चा आहे की छगन भुजबळांनी एक स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करावा। ऑलरेडी असलेल्या समता परिषदेचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये
ते करतील का असा देखील प्रश्न विचारला जातो आहे आणि त्या दिशेनेच छगन भुजबळांचं पाऊल आपल्याला पडताना देखील दिसते। आपल्याला काय वाटतं, छगन भुजबळ स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करतील आणि जर स्थापन झालाच तर छगन भुजबळांना यात किती टक्के यश येईल आणि यांच्या या पाठिंब्याला महादेव जानकर भविष्यामध्ये पाठिंबा देतील का, हा देखील प्रश्न आहे। आपल्याला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।